पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटक झिप लाईनचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडताना कॅमेऱ्यात कैद. झिप लाईन करत असताना दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या प्रकरणी पर्यटक ऋषी भट्ट आणि त्यांना झिप लाईन करवणाऱ्या व्यक्तीची एनआयए कडून चौकशी होणार. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. दहशतवाद्यांच्या गोळीबारावेळी लपून बसलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ समोर. जवळून मृत्यू पाहणाऱ्या पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल. पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंच्या मुलीला सरकारकडून मदत. आसावरी जगदाळेला DY पाटील कॉलेजमध्ये नोकरी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजिंक्य पाटील यांना फोन. पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी. काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानात बॉम्बस्फोट. 26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारताकडून संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीनं पाकिस्तान बिथरला. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यान प्रवासी विमानाच्या वाहतुकीला बंदी. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी UK, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणलाही संपर्क. भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर चीनचं भाष्य. पहलगाम हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी चीनचं समर्थन. संवादाच्या माध्यमातून मतभेदांवर उत्तर शोधा, चीनचा सल्ला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलणार याबाबत विचारणा करण्यासाठी काँग्रेस सर्व पक्षांना एकत्र करत असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवादी हल्ल्यासारख्या कृतींमुळे आपण पाकिस्तानात जाऊ हा पाकिस्तानचा गैरसमज. 1947ला पाकिस्तानमध्ये गेलो नाही तर आता काय जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक फारुख अब्दुल्ला यांचं विधान. आसिम मुनीर यांच्या भाषणाला पाकिस्तानातूनच विरोध. पाकिस्तान सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा भाषणावर आक्षेप. आसिम मुनीर यांच्या भाषणानं पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप. दहशतवाद्यांना कोणताही जात धर्म नसतो. धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य. वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वडेट्टीवारांवर टीका. वडेट्टीवारांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करणारी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर देशविरोधी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या कथित विधानांसाठी कारवाई करण्याची केली विनंती. वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय. प्रत्यक्षदर्शींनी घडलेली घटना सांगितली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांची वडेट्टीवारांवर टीका. काँग्रेसमध्ये तुष्टीकरण खोलवर रुजलंय. त्यामुळे हिंदूंवर होणाऱ्या निर्दयी हल्ल्यांमध्येही त्यांचे नेते राजकीय संधी शोधतात. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते विनोद तावडेंची टोलेबाजी. हल्ल्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं मांडू नये. जयराम रमेश यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावलं. अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी वक्तव्य ही नेत्यांची वैयक्तिक मतं आहेत. जयराम रमेश यांचं वक्तव्य. मुंबईत विजय वडेट्टीवारांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. आमदार मनीषा कायंदे आंदोलनात सहभागी. यांच्या घरातली व्यक्ती अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडली असती तर असं बोलले असते का. कायंदेंचा संतप्त सवाल. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय तर 1000हून अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अटारी वाघा सीमा बंद. अफगाणिस्तानातून भारतात होणाऱ्या सुक्या मेव्याच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता. बदाम, मनुका, जर्दाळू आणि पिस्ता यासारख्या सुक्या मेव्याच्या देशांतर्गत किमतीही वाढू शकतात. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.
फक्त 5% नागरिक सध्या काश्मीरमध्ये. आठवडाभरात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची ऑल टॅक्सी शिकारा युनियनचे अध्यक्ष वाली मोहम्मद भट यांची प्रतिक्रिया. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ. इथलं पर्यटन संपवणाऱ्यांना चपराक बसवण्यासाठी सर्वच पर्यटकांनी काश्मीरला यावं. टुरिस्ट टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मेहराजदीन बिल्लू यांचं पर्यटकांना आवाहन. यवतमाळमधील पाकिस्तानी नागरिकांचा मंत्री अशोक उईकेंनी घेतला आढावा. जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिक असून त्यांच्याकडे लॉंग टर्म व्हिसा असल्याची माहिती. कोल्हापुरात दहशतवादी हल्ल्याचा फलक लावत निषेध. 400 वर्षांपूर्वी शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारलं. आज देखील 27 लोकांना धर्म विचारून मारलं. त्यामुळे खरेदी करत असताना कुठल्या व्यक्तीकडून खरेदी करतो याची विचारपूस करा, अशा आशयाचा हा फलक आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात मुस्लिम महिलांनी पाकिस्तानचे ध्वज फाडले. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वक्फ संशोधन बिल रद्द करण्याचीही केली मागणी. नालासोपाऱ्यात 3 मुस्लिम तरुणांनी पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याचं प्रकरण. तिघांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. पाकिस्तानी झेंडा आणि दहशतवादी कृत्यांचं समर्थन केल्याचा तिघांवर आरोप आहे. नाशिकच्या मालेगावात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध. विविध सामाजिक संघटनांकडून घोषणाबाजी करत पहलगाम हल्ल्याचा निषेध. धुळ्यात मुस्लिम संघटनांचं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. यावेळी अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. बीडच्या गेवराईमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन. अकोल्यातील 16 पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अडकले होते. मात्र एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारनं सिक्कीम सरकारशी संपर्क साधत पर्यटकांची सुटका केली. सर्व पर्यटकांना एबीपी माझा आणि आमदार अमोल मिटकरी यांचे पर्यटकांनी आभार मानले. राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता मंत्रालयात बैठक होते. या बैठकीमध्ये वाढतं तापमान आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात चर्चा होईल. यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संदर्भात देखील निर्णय घेतले जातील. आमदार निधी खर्च करण्यासाठी आता समिती गठीत केली जाणार. उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती असेल. त्यामुळे आमदार निधीतून होणाऱ्या कामांवर अंकुश राहणार का, असा सवाल उपस्थित. 1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार. पक्षाकडून माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला जाईल, सूत्रांची माहिती. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत दाखल. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. 1 मे महाराष्ट्र दिनी नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार. तर रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजवंदन. मात्र नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा पेच मात्र कायम आहे. भाजपच्या मंडळ कार्यकारिणीप्रमाणे जिल्हा आणि प्रदेश कार्यकारिणी संरचनेतही बदल होण्याची शक्यता. प्रस्तावाला केंद्राची मंजुरी मिळाल्यास काही जिल्ह्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांची संख्या वाढेल. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. मुंबई कार्यालयामध्ये लागलेल्या आगीबाबत ईडीचं स्पष्टीकरण. महत्त्वाचे दस्तावेज डिजिटल स्वरूपात सुरक्षित. खटले दाखल झालेल्या प्रकरणांची कागदपत्र कोर्टात सुरक्षित. तपासावर कोणताही परिणाम होणार नाही, ईडीकडून स्पष्ट. मुंबईतील ईडी कार्यालयाला आग लावली की लागली, जितेंद्र आव्हाडांकडून संशय व्यक्त. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या ईडी कार्यालयातील फाईल्स देखील जळाल्या असतील, आव्हाडांची सत्ताधाऱ्यांवर टीका. सध्या जन्मभूमी चेंबरच्या इमारतीत ईडीचं काम सुरू राहणार. तर राज्य सरकारनं ईडीच्या कार्यालयासाठी बीकेसीमध्ये जागा दिली आहे. त्यामुळे लवकरच ईडीचं कार्यालय बीकेसीत शिफ्ट होणार, अशी माहिती. गुहागर मतदारसंघात शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी अजितदादांकडे पत्राद्वारे मागणी केली. मात्र अजितदादा सवतीचा मतदारसंघ असल्यासारखं वागले, भास्कर जाधव यांची टीका. नारायण राणे हे भाजपसोबत एकनिष्ठ नाहीत, त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. सामंत शिंदे भेटीच्या आरोपांवर वैभव नाईकांचं प्रत्युत्तर. सत्तेसाठी निलेश राणेंना शिवसेनेत पाठवल्याचीही टीका. कोरोना काळात कांदा निर्यात बंदीविरोधात सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केल्याचं प्रकरण. 1 मे रोजी अंतिम युक्तिवाद, 5 मे रोजी निकाल अपेक्षित.
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याला प्राधान्य द्या. पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसंच सुरू असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. विदर्भातील धान खरेदी व्यवस्थापनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आदिवासी शेतकऱ्यांना टीडीसीसह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करून द्या. अजित पवारांचे निर्देश. अजित पवारांसोबतच्या बैठकीत पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचं सादरीकरण, ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरं, निसर्गरम्य घाट परिसरांचा विकासाच्या आराखड्यात समावेश, 5 वर्षात पर्यटक संख्या 1 कोटींवर तर 50,000 रोजगार निर्मितीचं ध्येय. एमएसटी सीईटी परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करून पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. मुंबईत पेट्रोल डिझेल वाहनांवर बंदी येणार का, याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेल बंदीमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार, शासनाची भूमिका. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीनं कोल्हापुरात क्रिकेटचं अत्याधुनिक मैदान विकसित होईल. उसगावातील मैदानाच्या विकासासाठी 75 लाखांपर्यंतचं आर्थिक सहाय्य मिळणार. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती. खासदार ओमराजे निंबाळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये कार्यालय नाकारलंय. संतप्त ओमराजेंकडून जिल्हाधिकाऱ्यांसमोरच अधिकाऱ्यांची झाडाझडती. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही ओमराजेंनी सुनावलं. बांगलादेशींना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण. खासदार किरीट सोमय्यांनी यवतमाळच्या तहसीलदारांची भेट घेतली. बोगस प्रमाणपत्रांबाबत सोमय्यांकडून तक्रार दाखल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं पॅनल विजयी. 18 पैकी 15 जागांवर कल्याण शेट्टी यांच्या सिद्धेश्वर विकास पॅनलचा विजय. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना पराभवाचा झटका. करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण आबा पाटील यांची बिनविरोध निवड, तर महेंद्र पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 व्यक्तींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान. 139 पैकी आज 71 पुरस्कारार्थींचा सन्मान. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी चैत्राम पवार यांना, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील कामगिरीसाठी अरुंधती भट्टाचार्य यांना, तर साहित्य क्षेत्रात मारुती चितमपल्ली यांचा पद्म पुरस्काराने सन्मान. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, कला क्षेत्रात शेखर कपूर यांना पद्म पुरस्काराने सन्मान, तर पंकज उदास यांना मरणोपरांत पद्म पुरस्कार. त्यांच्या पत्नीनं पुरस्कार स्वीकारला. नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये छगन भुजबळांनी पाहिला फुले चित्रपट. यावेळी महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं भुजबळांचा फुले पगडी देऊन स्वागत करण्यात आलं. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्यावर दुःखाचा डोंगर. बहीण भारती महेंद्र लाड यांचं निधन. भारती लाड यांच्या अकाली मृत्यूनं राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त. तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी. पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय. 18 दिवसांची एनआयए कोठडी संपल्यानंतर राणाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी रणवीर अलाहाबादियाला कोर्टाचा अंतरिम दिलासा. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरचा पासपोर्ट जारी करण्याचे दिले आदेश. आर्थिक तोटा झाकण्यासाठी बेस्टच्या तिकीट दरवाढीचा निर्णय. युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांची टीका. बेस्टचं तिकीट काढताना थेट बँक लोनही मंजूर करायला एखादा काउंटर उघडा. मातेले यांची उपरोधिक टोलेबाजी. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजन करता यावं यासाठी एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. मुंबईतील म्हाडाच्या 5,000 घरांसाठी दिवाळीपूर्वी लॉटरी निघणार. म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती. बीडीडी साळ पुनर्विकासातील काही घरांच्या चावीचं मे महिन्यात वाटप केलं जाईल. म्हाडा सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती. एल्फिन्स्टन ब्रिजच्या 19 इमारतींच्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटलाय. एमएमआरडीए स्वतः 19 इमारतींचा पुनर्विकास करणार.
मुख्यमंत्री MMRDA आयुक्त आणि म्हाडा सीईओंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. एल्फिन्स्टन पुलाजवळ ठाकरेंच्या शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम. स्थानिकांसाठी प्रथम पर्यायी मार्ग, मगच एल्फिन्स्टन पुलाचं बांधकाम करा असं म्हणत स्वाक्षरी मोहीम. मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांची उपस्थिती. भांडूपमध्ये आज जलवाहिनी जोडणीचं काम. नियमित पाणीपुरवठा वेळेनंतर काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. जलजोडणीचं काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. वांद्र्यातील सावरकर सागरी सेतूला अतिरिक्त जोडरस्ता होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. MMRDAला जोडरस्त्याचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. सार्वजनिक आणि खासगी अशा भागीदारी तत्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी एका महिनाभरात एकत्रित प्रस्ताव सादर करा. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय. 83 फूट उंच असलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याची ही विहंगम ड्रोन दृश्य. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची निवड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सह्याद्री अतिथीगृहावर दोघांचाही सत्कार. मुलगी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणून वडिलांचा पेढे वाटत असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागदमधील घटना. रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षेसाठी पोलिसांचं महासागरी कवच अभियान. चेकपोस्टवर संशयित व्यक्ती आणि वाहनांची पोलिसांची कसून चौकशी. परळी तहसीलदार कार्यालयाकडे कुणबी प्रमाणपत्राचे 30 पेक्षा जास्त प्रस्ताव रखडल्याची माहिती आहे. मुद्दामून कुणबी प्रमाणपत्रासाठी चालढकल केली जात असल्याचा मराठा बांधवांचा आरोप. लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव भागात भीम तांडा आणि टिकाराम तांडामध्ये दगडफेक झाली. नवरा बायकोचं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत का नेलं असं म्हणत दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण. आणि बातम्यांचा वेगवान आढावा झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा ABP माझा. गुडघे आणि सांधे दुखतात, हातपाय दुखतात, पाय सुजतात, चालताना तोल जातो. अमृतध्वनी आर्थ प्लस घेतल्यापासून माझं खांदे आणि मान वगैरे काही दुखत नाही. साईड इफेक्ट काहीच झाला नाही. मला झोप चांगली लागते, मला आनंद वाटतो. मी कोणाची मदत घेत नाही, मी आरामशीर चालतो फिरतो. कंपनीतर्फे माझा धन्यवाद. दर्दमुक्त जीवन के लिए अमृतनोनी ऑर्थो प्लस. I'm on and on. I'm on and on. I'm on and on. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. जेव्हा शरीरावर खाज, रॅशेस आणि घामोळ आल्यावर तयार होतो चिडचिडेपणा, तेव्हा मेंदू चालेनासा होतो. स्मार्ट बना आणि बोरोलिनचा सूथॉल स्प्रे किंवा लिक्विडने आंघोळ करा. कडुनिंबाच्या गुणांनी भरलेले सूथॉल लावा. चिडचिडेपणापासून आराम मिळवा. माही सर, तुम्हाला तुमचे फॅन्स किती आवडतात? ऑनेस्टली आय लव्ह माय न्यू फॅन्स. जुने फॅन्स उगीचच आवाज करतात. सर, फॅन्स तर आवाज करणारच ना. नवीन करत नाहीत. आणि ते मी काय म्हणतो ते ऐक. द न्यू जनरेशन ओरिएंट BLDC फॅन्स. सुपर सायलेंट परफॉर्मन्स, व्हॉइस कंट्रोल सह. सिली मी, आय थॉट क्रिकेट फॅन्स. सादर आहे कोल्हापूरच्या अलौकिक परंपरेचा वारसा लाभलेला कोल्हापुरी साज. आता नव्या आधुनिक स्वरूपात नाविन्य साज कलेक्शन. वामनहारी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. निवृत्तीनंतर शेती करणार. कॅप्टन, वादळ त्याला क्लीन बोट करून टाकेल आणि पूर शेती वाहून घेऊन जाईल. प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल. हे काय, पीक विमा? फक्त विमा नाही, क्षेमा. 100 पेक्षा जास्त पिकांचा विमा. प्रति एकर फक्त 499 रुपयांपासून. जलद आणि सोपे दावे. सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा क्षेमा साधील तेव्हा. फक्त विमा नाही, क्षेमा. आताच कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करा. क्षेमा जनरल इन्शुरन्स.
पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटक झिप लाईनचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडताना. के बाद आज चर्चा के लिए जम्मू विधानसभा का एक दिवसीय विशेष सत्र बुलाया गया है. सत्र में आतंकी हमले की निंदा करने के साथ हमले में जान गंवाने वालों को श्रद्धांजलि दी जाएगी. इसके बाद घटना और इससे जुड़े मुद्दों पर चर्चा की जाएगी और फिर विधानसभा में इस हमले की निंदा का प्रस्ताव पेश किया जाएगा. बता दें कि पहलगाम हमले के बाद मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने उपराज्यपाल मनोज सिन्हा से विधानसभा का विशेष सत्र बुलाने का आग्रह किया था. वहीं केंद्रीय गृह मंत्रालय के आदेश के बाद इस घटना को राष्ट्रीय जांच एजेंसी एनआईए ने मामले को औपचारिक रूप से अपने हाथ में ले लिया है और आतंकी साजिश का पता लगाने के लिए सबूतों की तलाश तेज करने के साथ चश्मदीदों से पूछताछ कर रही है. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने आतंकवाद और इसके मूल के खिलाफ निर्णायक लड़ाई का समर्थन किया है, लेकिन पहलगाम आतंकी हमले के बाद निर्दोष लोगों की हत्याओं पर अपनी चिंता व्यक्त करने वाले लोगों को अलग थलग करने वाली किसी भी गलत कार्रवाई के खिलाफ चेतावनी भी दी. नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी पहलगाम की बेसरन घाटी में हुए आतंकी हमले की जांच में तेजी से जुट गई है. एनआईए ने जम्मू कश्मीर पुलिस से केस लेकर नई एफआईआर दर्ज की है और सारे दस्तावेज ले रही है. इस घटना के पहले दिन से ही एनआईए जम्मू कश्मीर पुलिस को जांच में सहयोग कर रही थी. घटना की जांच के लिए आईजी, डीआईजी और एसपी स्तर के अधिकारियों की टीम लगातार काम कर रही है. प्रत्यक्षदर्शियों से पूछताछ भी कर रही है. इन्वेस्टिगेशन में फॉरेंसिक और दूसरे एक्सपर्ट की मदद भी ली जा रही है. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने पहलगाम आतंकी हमले के बाद सेना की तैयारियों पर विचार विमर्श के लिए कल प्रमुख रक्षा अध्यक्ष जनरल अनिल चौहान से मुलाकात की. रक्षा मंत्री ने निवास लगभग 40 मिनट तक चली बैठक में रक्षा मंत्री को सेना की रणनीति और तैयारियों की जानकारी दी गई. सीमा सुरक्षा बल के अधिकारी भी बल की तैयारियों से संबंधित मुद्दों पर बैठक के लिए कल दिल्ली में थे. इस बीच भारतीय नौसेना ने कल भी सफलतापूर्वक पोतरोधी मिसाइल अभ्यास किया और कहा कि वे किसी भी स्थिति से निपटने के लिए पूरी तरह तैयार हैं. पहलगाम आतंकी हमले के विरोध में अमेरिका के वॉशिंगटन डीसी में भारतीय प्रवासी समुदाय के लोगों ने पीड़ितों की याद में शांतिपूर्ण प्रदर्शन किया. प्रदर्शन कर रहे भारतीय प्रवासी समुदाय के लोगों ने पहलगाम आतंकवादी हमले की निंदा की. इस दौरान भारतीय समुदाय की छात्रा ने पहलगाम आतंकी हमले को दुखद बताया, साथ ही दोषियों को कड़ी सजा देने की बात कही. भारतीय समुदाय ने जर्मनी के अलग अलग शहरों में विरोध प्रदर्शन किए. भारतीय समुदाय ने जहां एक और फ्रैंकफर्ट में पहलगाम आतंकी हमले के खिलाफ रैली निकालकर विरोध प्रदर्शन जताया, वहीं दूसरी तरफ फ्रैंकोनिया में आतंकी हमले में मारे गए लोगों के प्रति एकजुटता दिखाने के लिए एक कार्यक्रम आयोजित किया गया. कार्यक्रम में एर्लागेन के मेयर डॉक्टर फ्लोरियन जैनिक और एल्गागेन के विदेशी और एकीकरण सलाहकार बोर्ड एआईबी के अध्यक्ष रामी बोखाचेम ने भाग लिया. इस कार्यक्रम में भारतीय समुदाय के लगभग 200 सदस्यों ने भाग लिया. पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटक झिप लाईनचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडताना कॅमेऱ्यात कैद. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. दहशतवाद्यांच्या गोळीबारावेळी लपून बसलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ समोर. जवळून मृत्यू पाहणाऱ्या पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल. पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी. काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विजय वडेट्टीवारांवर टीका. वडेट्टीवारांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करणारी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर देशविरोधी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या कथित विधानांसाठी कारवाई करण्याची केली विनंती. वडेट्टीवार यांचं डोकं फिरलंय, प्रत्यक्षदर्शींनी घडलेली घटना सांगितली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांची वडेट्टीवार यांच्यावर टीका.
काँग्रेसमध्ये तुष्टीकरण खोलवर रुजलंय, त्यामुळे हिंदूंवर होणाऱ्या निर्दयी हल्ल्यांमध्येही त्यांचे नेते राजकीय संधी शोधतात. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते विनोद तावडेंची टोलेबाजी. दहशतवादी बैसरन खोऱ्यामध्ये ड्रोनद्वारे हल्ला करणार होते, सूत्रांची माहिती. परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार, भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर. भारतानं स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य. 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारतीय लष्कराला स्वीडननं महत्त्वाचं शस्त्र पुरवलं. काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर भारताला देण्यात आलं असून सर्जिकल स्ट्राईक हे काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चरचं वैशिष्ट्य. दहशतवाद्यांना कोणताही जात धर्म नसतो, धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं पहलगाम हल्ल्याबाबत विधान. वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विजय वडेट्टीवारांवर टीका. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सव्वीस राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत. भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तान बिथरला. इस्लामाबाद ते लाहोर दरम्यानचं हवाई क्षेत्र प्रवासी विमान वाहतुकीसाठी बंद. पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे भीतीचे सूर. बैसरन खोऱ्यात ड्रोन हल्ला करण्याचा कट होता. तपासात धक्कादायक माहिती उजेडात. हल्ल्यावेळी फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्याची एनआयएकडून कसून चौकशी. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटकाच्या कॅमेऱ्यात गोळीबाराचा थरार कैद. धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस. वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं म्हणत अकलेचे तारे तोडले, तर ओवेसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली. राजस्थानच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा भीम पराक्रम. 35 चेंडूत ठोकलं शतक. वयानं सर्वात लहान पण सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान मिळवला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण. 83 फूट उंच असलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याची विहंगम ड्रोन दृश्य. नांदेडमध्ये दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दिव्यांगांच्या हक्कासाठी आणि विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नसल्यानं रोष व्यक्त. परळी तहसीलदार कार्यालयाकडे कुणबी प्रमाणपत्राचा 30 पेक्षा जास्त प्रस्ताव रखडल्याची माहिती.
मुद्दामून कुणबी प्रमाणपत्रासाठी चालढकल केली जात असल्याचा मराठा बांधवांचा आरोप. बांगलादेशींना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण खासदार किरीट सोमय्यांनी यवतमाळच्या तहसीलदारांची भेट घेतली. बोगस प्रमाणपत्रांबाबत सोमय्यांकडून तक्रार दाखल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं पॅनल विजयी. 18 पैकी 15 जागांवर कल्याण शेट्टी यांच्या सिद्धेश्वर विकास पॅनलचा विजय. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना पराभवाचा झटका. करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण आबा पाटील यांची बिनविरोध निवड, तर महेंद्र पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड. वर्ध्याच्या बोरगावमधील गिट्टी खदान परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोर हातात मातीच्या घागरी घेऊन पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी, सावली, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. पावसामुळे उन्हामुळे त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा. गडचिरोली शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, काही ठिकाणी दुकानाचं छप्परही उडालं. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारांचा पाऊस. सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं कापणीला आलेल्या धान पिकासह मका पिकालाही फटका बसण्याची शक्यता. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील मौजा कुटकीमध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई. अवैध रेती वाहतूक करणारे 9 ट्रक ताब्यात. तुळजापूर तालुक्यातील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांचं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. त्यामुळे सरकारने मदत करावी. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची अपेक्षा. नांदेडमध्ये उन्हाळी मुगावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव. फवारणीचा खर्च वाढल्यानं शेतकरी हवालदिल. श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 12 दिवसांपासून उपोषण सुरू. मात्र सरकार कोणतीही दखल घेत नसल्यानं ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांचं आजपासून आत्मक्लेश उपोषण. नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपी अटकेत. तब्बल 15 दिवसांनंतर शासनाकडून निलंबनाचे आदेश. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह 3 जण निलंबित. लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव भागात भीम तांडा आणि टिकाराम तांड्यामध्ये दगडफेक. नवरा बायकोचं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत का नेलं असं म्हणत गटाकडून दगडफेक. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण. बीडच्या माजलगावमध्ये किरकोळ वादातून ढाबा मालकाची हत्या केल्याचं प्रकरण. 6ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिकमध्ये डोक्यात दगड घालून एका अल्पवयीन मुलाची हत्या. कामटवाडे परिसरातील घटना. 2 गटातील वादातून 4घांनी अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची माहिती. गुन्हा दाखल. नाशिक जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होत असल्यानं बालविवाह मुक्त जिल्हा कृती आराखडा तयार. वसईच्या कामनगाव परिसरात ड्रग्ज बनवणाऱ्या 5 फॅक्टरीवर छापे. 8 कोटींचं ड्रग्ज जप्त. साकेराका पोलिसांची कारवाई. 3घांना अटक. मुख्य आरोपी मात्र फरार. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात आढळला किंग कोब्रा साप. 15 फूट लांबीचा हा किंग कोब्रा रस्त्यावरून जाताना ग्रामस्थांना दिसला. आणि आता काही सविस्तर रिपोर्ट्स पाहू.